अग्निशामक दल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये अग्निशामक दलची भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे नाशिक महानगरपालिका अग्निशामक दल भरतीमध्ये। आणि महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली फॉर्म भरू शकता 10वी पासवर। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू झाले 10 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि 1 डिसेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे नाशिक अग्निशामक दल भरतीची। ठीक आहे, तर तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। आणि यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं, पगार सुद्धा 19,900 ते 63,200 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे नाशिक अग्निशामक दल भरतीमध्ये। ठीक आहे, तर या भरतीमध्ये आपली निवड कशा प्रकारे असणार आहे, उंची किती लागते, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते वेळ, लेखी परीक्षा, अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय, फी काय, त्याचबरोबर यामध्ये संपूर्ण या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म नाही भरता येते याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून अग्निशामक दल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नाशिक अग्निशामक दल भरती ही या ठिकाणी निघाली आहे, ज्यामध्ये फायरमॅन अग्निशामकचं पद आहे आणि त्याचबरोबर जे चालक, यंत्र चालक, वाहन चालक अग्निशामकचं सुद्धा यामध्ये पद आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर या भरतीमध्ये नोकरीचं जे ठिकाण असणार आहे हे नाशिक हे नोकरीचं ठिकाण असणार आहे। आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर नाशिकमध्ये आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे नाशिक या ठिकाणी आहे। आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। मागासवर्गीय कॅटेगरी असाल, अनाथ असाल, आदूक असाल आणि या कॅटेगरीसाठी 5 वर्ष सूट भेटणार आहे, म्हणजे 18 ते आपल्याला 33 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर 1 डिसेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे नाशिक अग्निशामक दल भरतीमध्ये। ठीक आहे, तर आता या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते, छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरती असला पाहिजे, महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे जे या ठिकाणी 46 किलोच्या वरती या ठिकाणी असला पाहिजे। ठीक आहे, तर नाशिक अग्निशामकमध्ये 186 जागांसाठी भरती निघाली। आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते, काय काय पात्र आहेत ते तुम्हाला सांगून देतो। तर पहिलं जे पद आहे चालक, यंत्र चालक, वाहन चालक अग्निशामकचं पद आहे, 36 जागा आहे यामध्ये। आणि शैक्षणिक पात्रता तुम्ही 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असला प्राधान्य पाहिजे। आणि त्याचबरोबर वाहन चालक या पदावर किमान 3 वर्ष काम केल्याचा अनुभव आपल्याला पाहिजे। एवढं काही शैक्षणिक पात्र असेल तर फॉर्म भरता येते। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे फायरमॅन अग्निशामकचं पद आहे, 150 जागा यामध्ये भरपूर आहे। तर यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे तुम्ही 10वी पास पाहिजे मुलं मुली, आणि त्याचबरोबर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा। तर एवढं काही शैक्षणिक पात्रता असेल तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, अन्यथा फॉर्म भरता येणार नाही। तर हा 6 महिन्याचा मुंबई अग्निशामक दलचा जे विद्यार्थी मित्रांनो हा पाठ्यक्रम आपल्याजवळ पाहिजे, म्हणजे आपला हा कोर्स पाहिजे 6 महिन्याचा। ज्यांनी सुद्धा हा कोर्स केला असेल त्यांनाच या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता निवड प्रक्रियेत जर आपण विचार केला तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर होणार आहे। तर यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं जे पद आहे चालक, यंत्र चालक, यामध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे। मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 15, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 आणि संबंधित विषयाचे 15। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, 20 मार्काचा पेपर असणार आहे, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी राहणार आहे। आणि त्याचबरोबर फायरमॅन अग्निशामकचं पद आहे गड्ड संवर्गातलं, तर यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। पेपर जो असणार आहे मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न आणि संबंधित विषयाचे 15 प्रश्न। अशा प्रकारे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण 120 मार्काचा पेपर असणार आहे, 90 मिनिटाचा टाइम पेपरसाठी आपल्याला भेटणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्न या ठिकाणी असणार आहे। तर अग्निशामक दल भरतीची सर्व जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। आणि तुम्हाला या भरतीची सर्व जाहिरात पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, जॉईन करून घ्या, कारण की त्या ग्रुपवर टेलिग्राम
टेलिग्राम ग्रुपवर आपण हे सर्व जाहिरात या ठिकाणी टाकलेली आहे। तर चला तुम्हाला जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। जाहिरात आहे नाशिक महानगरपालिका या भरतीची, बघू शकतो तुम्ही या ठिकाणी। तर अग्निशामक दल भरती नाशिक महानगरपालिकेची ही संपूर्ण जाहिरात आहे। नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व गट ड मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, ठीक आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। पगार तो आपल्याला भेटणार आहे चालक, यंत्रचालकमध्ये वाहन चालक, अग्निशमनमध्ये तो पगार भेटणार आहे 19,900 ते 63,200 पर्यंत, 36 जागा। आणि दुसरं जे पद आहे फायरमॅन अग्निशमनचा आहे, 19,900 ते 63,200 पर्यंत पगार भेटणार आहे। आणि जागा ज्या 150 जागा यामध्ये आहे। तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 10 नोव्हेंबर 2025 पासून फॉर्म चालू होत आहे आणि 1 डिसेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। आणि परीक्षेच्या 7 दिवसा अगोदर आपल्याला या ठिकाणी प्रवेशपत्र उपलब्ध या ठिकाणी होणार आहे। आणि ऑनलाईन परीक्षेच्या दिनांक प्रवेशपत्रात नमूद केल्यानुसार नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल। तर फी बघू शकता, खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये। आणि त्याचबरोबर परीक्षेचे दिनांक, वेळ, केंद्र प्रवेशपत्रासाठी नमूद केले जाईल, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर हे संपूर्ण जाहिरात अग्निशामक दल भरती नाशिक या भरतीची, बघू शकता तुम्ही। यामध्ये कॅटेगरीनुसार जागा आहे, आपल्या कॅटेगरीनुसार जागा बघू शकता। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा, भजब, भजक, भजड, विमाप्र, इमाव, त्याचबरोबर बघू शकता आदुक जल, ठीक आहे। त्याचबरोबर बघू शकता तुम्ही खुला प्रवर्ग आणि एकूण पदे, त्याचबरोबर महिला आरक्षण, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, अनाथ, हे काही या ठिकाणी आहे पद, ठीक आहे, कॅटेगरीनुसार बघू शकता तुम्ही। तर यासाठी जे शैक्षणिक पात्रता पाहिजे, तर आपण 10वी पास पाहिजे। आता शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची। तर नाशिक अग्निशामक दल भरतीमध्ये ही जी भरती निघाली आहे, तर बघू शकता 10वी पास यामध्ये पास असणे आवश्यक आहे। माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे 10वी पास। आणि त्याचबरोबर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असला प्राधान्य पाहिजे, ठीक आहे। तर एवढं काही यामध्ये लागते। उंची 165 बघू शकता। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे, वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे आणि महिला उमेदवारांचा 46 किलोच्या वरती असलं पाहिजे। त्यानंतर फायरमॅनचं तुम्ही बघू शकता, अग्निशमकच्या यामध्ये जागा बघू शकता। पगार 19,900 ते 63,200 पर्यंत, SC ST OBC EWS NTV जो पण SBC SCBC या सर्व कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा आहे। त्यानंतर बघू शकता, तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे, तर पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर 120 मार्काचा आपला पेपर असणार आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, संबंधित विषयाचे 15, असे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 120 मार्कासाठी पेपर असणार आहे, 90 मिनिटाचा टाईम भेटणार आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे आपल्या यामध्ये पेपर घेतला जाणार आहे।